नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सुक्क मटण बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा 1.5 किलो मी मटण घेतलेलं आहे। ह्यातलं अर्ध मटण मी पातळ कालवण्यासाठी साईडला ठेवणार आहे, पण सगळं संगट शिजवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला पाहिजे मीठ। मटण चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 1 चमचा बघा मीठ टाकलेलं आहे। त्यामध्ये टाकायचं छोटा 1 चमचा हळद आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। हळद आणि मीठ लावून ठेवले बघा। हे आपल्याला एक 10 मिनिटासाठी आपल्याला एका साईडला ठेवायचे। टोप ठेवलाय बघा गरम करायला। त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी। तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा। मीडियम आकाराचे 2 कांदे बघा मी चॉपरला बारीक केलेले आहेत। कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा। कांदा बघा मस्त असा भाजून घेतलेला आहे। अशा पद्धतीत भाजून घ्यायचा। ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण हळद मीठ लावलेलं मटण बघा मी सगळं टाकून घेतलेलं आहे। आता गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर ह्याला एकदा 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं 1-2 मिनिटं। गॅस आहे मीडियम आणि आपल्याला ह्याला काय करायचं 5 मिनिटं आपल्याला असं थोड्या वेळानं असं हलवत राहायचं। वरखाली करत राहायचं, म्हणजे ह्याला चांगलं पाणी सुटेल। मस्त असं बघा पाणी सुटलेलं आहे मटणला, आवाज येत असेल। आता काय करणार आहे माहिती आहे का, त्याच्यावर ठेवणार आहे झाकण। पॅक एकदम झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर ठेवायचं आपल्याला पाणी। आता हे पाणी काय करायचं माहिती आहे का, चांगलं गरम झालं का नाही की मग आपल्याला हे पाणी टोपामध्ये वतून घ्यायचं आहे। 2 ग्लास बघा मी पाणी ठेवलेलं। 1 ग्लास हे मोठा आणि 1 छोटा असं। तर आता हे चांगलं आपण गरम होऊन देऊया। पाणी बघा वरचं चांगलं कडक गरम झालेलं आहे। गॅस आहे आपला मीडियमच। आता हे पाणी आपण मटणमध्ये वतून घेऊया। तर काय करायचं माहिती आहे, हळू करा बरं का, भाजल वगैरे असं तिरकं करत असं वतून घ्यायचं। आणि आता हे पाणी वतल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता परत ठेवूया आपण ह्याच्यामध्ये झाकण। गॅस आहे मीडियमच। आता मी परत ह्याच्यामध्ये पाणी वतून घेणार आहे। पाणी वतून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये। तर मी 1च ग्लास आता पाणी वतणार आहे आणि हे लक्षात ठेवायचं आता गॅस मीडियमच आहे। आता हे काय आहे माहिती आहे का, मटण शिजस्तवर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी वतायचं। म्हणजे जेवढं तुम्हाला कालवणासाठी सुक्या भाजीसाठी पाणी पाहिजे त्या पद्धतीनं पाणी वतायचं। आता पहिलं आपण 1.5 ग्लास वतलं होतं, छोट्या आकाराचं 1 मोठ्या आकाराचं 1। आता हा मी 1च ग्लास वतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये बघा एवढं पाणी आहे। तर आता ह्याच्यातच आपल्याला शिजून द्यायचं आहे। जास्त पाणी वतायचं नाही, पण वरून वतायचं, जेणेकरून आपलं हे पाणी पण गरम राहील आणि आत चांगलं शिजलं जाईल। मटण शिजतंय तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया। तर त्यासाठी बघा अर्धी वाटी सुक्कं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे बघा। जास्त काळं वगैरे करायचं नाही, हलका असं भाजायचं। खूप रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे कशा पद्धतीत भाजायचं आहे ती। आणि ओलं खोबरं अर्ध्या वाटीचा अर्धा भाग घेतलेला आहे। ही अर्धी वाटी आणि ही त्याचा अर्धा भाग हे ओलं खोबरं आहे आणि सुक्कं खोबरं आहे। मिडियम आकाराचे 2 टोमॅटो पण मी तव्यामध्ये जे आपण हे मसाला भाजला ना त्यातच गरम तव्यामध्ये हलकंसं भाजलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची 4 ते 5 घेतलेले आहेत, कमी तिखटवाले। ह्या पण थोड्याशा भाजून घेतलेल्या। तर हे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, ते पण मी बघा अशा पद्धतीत भाजून घेतलेले। थोडंसं तेल टाकून हे भाजून घेतलेलं आहे। 2 गड्डी लसूण घेतलेला आहे आणि 1.5 इंच आलं घेतलेलं आहे, त्याचे पण असे पातळ तुकडे करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा 1 मूठभर कोथिंबीर घेतलेली देठासकट, 1 कढीपत्त्याची पूर्ण काडी घेतलेली आहे, त्याचे पानं काढून घेतलेले, त्याने एकदम 4 ते 5 पानं अशी बघा देठासकट पुदिना घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बघा 1.5 चमचा सफेद तीळ मी भाजून घेतलेले आहेत। जास्त असं लाल करायचे नाहीत, लाल कळले की नाही कडवट लागतात। तर हे गच्च भरून घेतलेले आहेत बघा। आणि छोटा 1 चमचा ही खसखस घेतलेली, ही पण भाजून घेतलेली आहे। आता हे जे वाटण दाखवले का नाही एवढं, आणि ही मी 1.5 किलो मटणासाठी, मग ह्याच्यामध्ये पातळ पण दाखवणार आहे सुक्कं पण तुम्हाला फक्त मी सुक्कं दाखवणार आहे, कारण खूप रेसिपी मी पहिल्या पण अपलोड केलेल्या आहेत। आता एवढ्या वाटणमध्ये बघा मी तुम्हाला सांगते, तुम्ही 2 किलो मटणसुद्धा बनवू शकता। तर आता हे मी बारीक करून घेते। वाटण बघा मी थोडंसं पाणी टाकून एकदम असं बारीक वाटून घेतलेलं आहे। मटण बघा आपलं चांगलं शिजलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे मी पाणी ओतलं होतं ना ती एकदा मी परत ओतलं होतं, हे मी खाली काढून घेते। पाणी जर कमी पडलं तर वरतीची ताटलीत आपल्या गरम पाणी जे असतं ना तर ते ओतायचं मग त्याच्यामध्ये। मस्त असं बघा शिजलेलं आहे हे। जेव्हा आपण हाडाचं कधी पण ना चेक करायचं, हे बघा ते हाडाचं, हे बघा अशा पद्धतीत शिजवायचं। आता हे तुमच्याकडे लहान मुलं जर असतील तर थोडंसं ह्यातलं पाणी पाजायचं त्यांना, किंवा असं सॉफ्ट जो खायला द्यायचं। ह्यातलं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ह्यातलं अर्धच दाखवणार आहे सुक्कं आणि बाकीचं मी पातळ बनवणार आहे। कढई बघा मी गरम करत ठेवली होती, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते।
तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया. तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 तेजपत्ते टाकणार आहे. असे थोडेसे तुकडे करून टाकायचे. त्यातमध्ये टाकणार आहे मी थोडीशी हळद, आपण शिजवताना पण टाकलेली आहे. आणि लगेच टाकायचं आपल्याला हे वाटण. आता काय होईल माहिती आहे का, करपून जाईल. आणि वाटणचं तुम्हाला मी सांगते बघा, पहिलं आपण जे सुक्कं खोबरं वल्लं खोबरं काय करायचं, मिक्सरला पहिलं बारीक करून घ्यायचं आणि मग बाकीचे एक साहित्य टाकून त्यातच एकत्रच बारीक करायचं. पण काय होतं, खोबरं मग कधी कधी होतं ना मिक्सरला तसंच राहतं. मग अर्धं वाटण टाकलेलं आहे, कारण मी तुम्हाला अर्धं बनवून दाखवणार आहे. आता गॅस आहे मिडियम आणि 1-2 मिनटं चांगलं आपण परतून घेऊया, म्हणजे ह्या मसाल्याला चांगलं तेल सुटेल. 2 मिनटं बघा मी मिडियम गॅसवर चांगलं परतून घेतलेलं आहे, कारण हे जे आपण जे वाटण केलं होतं ते सगळं आपण भाजून केलं होतं, त्यामुळे जास्त परतायची गरज नाही आहे. तर त्यात साहित्य टाकूया. कांदा लसूण मसाला मी 1.5 चमचा टाकलेला आहे. 1 ते 1.25 किलो मटणसाठी सांगते बरं काय मसाले. 1 चमचा धने पावडर, छोटा 1 चमचा जिरे पावडर, ह्यांच्या सगळ्यांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. आणि 1 चमचा मोठ्या आकाराचा मटण मसाला. आता हे काय करायचं माहिती आहे, गॅस मिडियमच आहे आणि 2 ते 3 मिनटं एकसारखं आपल्याला परतून घ्यायचं सगळं. मसाले टाकल्यानंतर बघा मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे चांगलं. त्यात टाकायचे चवीप्रमाणे मीठ. आपण शिजवताना मीठ टाकले, हे लक्षात ठेवूनच आता मीठ टाकायचं. मिक्स करून घेऊया. आणि जेव्हा आपण कांदा लसूण मसाला, तुम्ही काळा मसाला कोणता पण टाकताना हे पण लक्षात ठेवायचं की वाटणमध्ये आपण हिरवी मिरची पण थोडीशी टाकलेली आहे. जर तुम्ही नाही टाकली तर मग तुमच्या हिशोबानं टाका. मग तुम्ही मिरची पावडर टाकली तरी चालेल, काळा मसाला, सगळे रेसिपी आपण अपलोड केलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये हे मटण टाकायचे बघा. 1.25 किलो मटण मी घेतलेलं आहे आणि त्याचं थोडंसं पाणी पण घेतलेलं आहे बरं का, शिजवलेलं. आता हे मिक्स करून घेऊया. गॅस मिडियमच आहे. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. एकसारखं चांगलं मिक्स करायचं. आणि मी ह्याच्यामध्ये मला सुक्कं पाहिजे, त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलं होतं, शिजवलेलं पाणी. गॅस करणार आहे एकदम बारीक. आता ही तुमची कढई म्हणा, टोप म्हणा, जर पातळ असेल तर लक्ष ठेवायचं. एकदम बारीक गॅसवर ही मी 15 मिनटं झाकून ठेवणार आहे, कारण की जे आपण मटण शिजवलेलं आहे त्याच्यामध्ये जे आपण मसाले सगळे जे घातलेले आहेत, वाटण वगैरे, त्याची चव त्या मटणामध्ये चांगली मुरली पाहिजे आणि चवीला छान लागलं पाहिजे. त्यासाठी 15 ते 20 मिनिटं एकदम बारीक गॅसवर ठेवणार आहे. बारीक गॅसवर बघा मी 15 मिनटं ठेवलं होतं झाकून. मस्त असं बघा मसाल्याला बी चांगलं तेल सुटलेलं आहे आणि छान असं झालेलं आहे बघा अशा पद्धतीमध्ये. आणि चवीला तर इतकं छान लागतं. तर मी गॅस बंद करणार आहे. तुम्ही वरून थोडीशी कोथिंबीर जरी टाकली तरी चालेल. आणि सुक्कं एकदम म्हणजे असं थोडंसं बघा ह्याला ग्रेव्ही राहिलेली आहे. अशा पद्धतीने एकदम झटपट असं करून बघा. मस्त असं दाखवलेलं आहे. त्या मसाल्यामध्ये तुम्ही चिकन पण करू शकता. आपण चिकन थाळी, मटण थाळी सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.